हा आमचा पाण्याचा नळ. इथे पाणी भरायचे. हे देखो, हे असं ग्रिल लावलेलं. ते आमच्या बाईमध्ये ना त्यांच्या डायरेक्शनमध्ये हे ग्रिल लावलेलं तेव्हा. हे इथे आम्ही असं लहानपणी खेळायचो. इथे क्रिकेट खेळायचो. टाईमपास म्हणून चालायचा. ही पूर्ण पॅसेज. 10 रूम इथे, 10 रूम इथे. हे माझं घर इथे. हे इथे झांजुर्णे राहायचे. इथे पवार. इथे पहिले कोकणी राहायचे. इथे कोकणे इथे करावडे. आणि ही आमची रूम. आमची रूम. हे इथे पाटील राहायचे. हे इथे भोसले. हे इथे घोरपडे म्हणून राहायचे पहिले. हां, आणि हे गोविलकर. आणि ही आमची सकाळची जागा उभी राहायची, जिथे आम्ही सकाळ सकाळ झाली लहानपणी की इथे येऊन उभं राहायचो. इकडची झाडं, कावळे, चिमण्या, ही समोरची हाऊसिंग सोसायटी, हे सगळं आम्ही पाहायचो. पाऊस, ऊन, वारा सर्व. हे पोलीस स्टेशन या साईडला, इथे एका साईडला. आणि हा आमचा पूर्ण पॅसेज. हां, पॅसेज पूर्ण. 10 रूम इथे, 10 रूम तिथे. आज भिंतीसुद्धा एकदम निर्जीव झाल्या आहेत. हे माझं घर. इथे पण आम्ही क्रिकेट खेळायचो. इथे तो मधला जो खांब आहे ना, तो स्टंप. आणि मग आम्ही खेळायचो. मग आमच्या सोबतीला सचिन करावडे, सतीश आमचा असायचा, अमोल महाडिक, गणेश वराडी, राजू कोकणे, बंटी, बाबू, अजित महाडिक सर्व. आणि हे 7. हां, हा 7 नंबर माझा लकीवर. हे आमचा दरवाजा घराचा. ह्या 10 बाय 12 रूममध्ये आयुष्याची स्वप्न रंगवली. ही माझी रूम. Lots of memories are there, no? या घराने आम्हाला खूप दिलं आहे. खूप म्हणजे खूप. स्टेज पण पताका वगैरे आम्ही लावायचो गणपती. हा कंदील दिवाळीचा निस्तेज पडला आहे. ही आमची आई आहे. ही बिल्डिंग म्हणजे आमची आई आहे. या आईच्या आम्ही अंगाखांद्यावर आम्ही खेळलो, पडलो, रडलो, आपटलो. प्रत्येक सण साजरे केले. प्रत्येक दिवस आम्ही एन्जॉय केला. लहानपण म्हणजे आमचं म्हणजे त्या लहानपणाची जी सर आहे ना, ती आजच्या आयुष्याला येणारच नाही. इथे मी बसून अभ्यास करायचो. रात्री? हां, इथे मी बसायचो. इथे आमचा सतीश बसायचा. इथे आमचे शेजारी सचिन करावडे, इथे स्वाती, माई, इथे विनोद कोकणे बसायचा. आज तो दुबईमध्ये. विनोद कोकणे, इथे प्रियांगी भोसले, इथे असे बसायचे सगळेजण. अशा मी लाईनमध्ये बसायचो. कांचन झांजुर्णे एक असायची. म्हणजे ह्या भिंती नाही आहेत, यांच्या म्हणतात ना, आमचा श्वास होता कुठल्या तरी काळामध्ये. म्हणजे त्यावेळेला असं असायचं ना की ह्या भिंतींमध्ये सुद्धा जीव असायचा. या भिंती जिवंत असं लहानपणी वाटायचं आम्हाला. आम्हाला कधीच ह्या भिंती आता अशा एकदम निस्तेज पडल्या आहेत ना,
या भिंती या तेव्हा नव्हत्या. या भिंती सुद्धा आमच्याशी बोलायच्या. असं आमचं लहानपण होतं, असं आमचं बालपण. त्यात बऱ्याच महिन्यांनी आलो, पण मला खरंच या भिंतींना बघून मला खरंच वाईट वाटतं. मी लहानपणी कधी असं मी विचार पण केला नव्हता की या भिंतींना सुद्धा कधीतरी इतिहासात जमा व्हावं लागलं. तिथे आम्ही लहानपणी हंडीवर लावायचो छोटी. आमच्या माळ्यावर राजू कोकणे, बंटी तर आमचा कृष्ण होता. बंटी पवारांचा बंटी आमचा कृष्ण असायचा. आणि मग सचिन करावडे, मी, सतीश, आमची अशी टीम असायची. राजू कोकणे वगैरे अशा मी करायचं. आमचा बंटी कृष्ण असायचा. मग तो फोडायचा. त्यावेळी फुगे वगैरे लावायचे लहानपणी. आणि कंडिटर त्याची नॅरेज वेगळी होती दिवाळीचं. इथे 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 ना एक गल असायची. म्हणजे आम्ही गोटी खेळायचो ना, गोटी गोट्यांचा खेळ खेळायचो ना, तर इथे असं एक खड्डा असायचा. तिथे पण एक खड्डा असायचा, पण आता तो बुजला होता. घराने कोण दिलंय? कदाचित परत येईन तेव्हा हे सगळं तुटलं तुटलेलं असेल. आमची आई इथे बसायची. किती आठवणी आहेत, किती आठवणी आहेत. हा जो आमचा माळा आहे ना, हा आमचा बहरलेला असायचा हमेशा. बहरलेला. सगळी पब्लिक. सगळे पब्लिक असायचे. आनंदाने राहायचो आम्ही. कोणाच्या दुःखात सुखात अतिशय मन मोकळेपणाने आम्ही राहायचो. आम्हाला तर आमचं लहानपण म्हणजे इट्स काइंड ऑफ म्हणजे एक स्वप्न होतं ते आमचं. आम्ही ते जगत गेलो. पण आम्हाला आता कळतं की ते स्वप्न जीवनापेक्षा पण भरपूर काय होतं. इथे असं लांबच्या असं सत्यनारायणची पूजा वगैरे व्हायची. इथे पूजेचा थाट असायचा आमचा. इथे आम्ही खेळायचो. हा आमचा स्तंभ असायचे. असं खेळायचो. बरोबर जास्त आवाज झाला की ते घोरपडे मामा आम्हाला ओरडायला बाहेर यायचे. त्याला रात्रपाळी वगैरे